मी प्रभाकर नारायणमुळे, राहणार पुणे, आंबेगाव. गेल्या 3 वर्षापासून मला आमच्या घरचे आणि बरेचसे डॉक्टर सांगत होते की तुमचं मेंदू चाललेला आहे, तुम्ही ऑपरेशन करून घ्या. पण मला डॉक्टरांविषयी खात्री येत नव्हती. मी खूप प्रयत्न करत होतो की मला प्रॉपर डॉक्टर भेटला पाहिजे. त्यासाठी मी खूप सर्च केला आणि पुण्यामध्ये हजारो डॉक्टर आहे, पण त्यातला चांगला डॉक्टर माझ्या पसंतीचा आणि संपूर्ण लोकांचा प्रिय असलेला डॉक्टर असे कोण आहेत म्हणून मी शोध घ्यायला गेलो. तर दूध भाटे हे अत्यंत निष्णांत आणि अत्यंत कौशल्यवान असे डॉक्टर आहेत की जे लोकप्रिय आहेत, की ज्याने आपण आपली लोकसेवा अत्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे पुणेकरांना दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी त्यांच्या सेवेचा फायदा घेतलेला आहे आणि जरा प्रत्येकाला त्यांचा आलेला अनुभव हा खरोखरच नैपुण्यपूर्ण आहे. त्यांची कामगिरी, त्यांची काम करण्याची शैली, त्यांच्याकडे असलेला जो सर्व स्टाफ आहे तो इतका आपुलकीचा, इतक्या सहानुभूतीचा, हा असा स्टाफ कुठं भेटत नाही. मी वयाने 76 वर्षाचा एक इसम आहे आणि बऱ्याच वेळा माझा बँकेचा संबंध असल्या कारणाने सगळ्या डॉक्टर लोकांशी बऱ्याच डॉक्टर लोकांचे माझ्याकडे बँकेच्या निमित्ताने अकाउंट होते. तर त्यांच्या होम वर्क पर्यंत माझा संबंध आलेला आहे. तेव्हा कस्टमर कॉन्टॅक्ट हा कसा पाहिजे हे जर शिकायचं असेल तर तुम्ही डॉक्टर दूध भाटे नेत्रालय यांच्याकडे असलेला स्टाफ तुम्ही जरूर भेटा. तुम्हाला आपुलकी काय असते, सहानुभूती काय असते आणि ती कशा प्रकारे लोकांमध्ये पसरायची याच्याबद्दलचे नक्कीच लेसन तुम्हाला जाणून भेटेल आणि त्याचा उपयोग निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही सदुपयोग, चांगला फायदा तुमचा होईल. मला तर निश्चितपणे गजानन महाराजांच्या कृपेने डॉक्टर भाटे हे डॉक्टर सापडले. त्यांनी माझ्या दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. मला खरोखरच असं वाटलं नव्हतं की मी इतकं चांगली दृष्टी मला प्राप्त होईल. नुसती दृष्टीच नाही तर त्यांनी चांगले विचार सुद्धा माझ्या डोक्यामध्ये चांगले. त्या डॉक्टरांचा मी सततशः आभारी आहे. मी गजानन महाराजांच्या विनंती करतो की त्यांच्या डॉक्टर दूध भाटे यांना आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफला गजानन महाराजांच्या कृपेने दीर्घायुष्य लाभो आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. गजानन महाराजांनी त्यांना संपूर्ण हॉस्पिटलला राष्ट्रपती पदक सुद्धा मिळून द्यावं ही सुद्धा मी त्यांच्या प्रार्थना करत आहे. सद्गुरू गजानन महाराज की जय.